हॅलो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मुक्तपतनात असलेल्या वस्तूंबद्दल चर्चा केली. आता या व्हिडिओमध्ये पण एकाच वेळी मुक्तपतन करणाऱ्या दोन वस्तूंवरचा एक प्रश्न सोडवूया. मग पहा, प्रश्न असा आहे. एक दगड 100 मीटर उंचीवरून खाली टाकलाय आणि त्याच वेळी दुसरा दगड 50 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने खालून वर फेकलाय. तर हे दोन दगड कधी आणि कुठे भेटतात ते शोधा. तर चला पटकन पाहूया की काय काय दिलंय आणि एक चित्र काढण्याचा प्रयत्न करूया. पहा, पहिला दगड 100 मीटर उंचीवरून खाली टाकलाय. तर हा आहे पहिला दगड, ज्याची सुरुवातीची उंची 100 मीटर आहे. आता त्याच वेळी दुसरा एक दगड 50 मीटर प्रति सेकंद या वेगाने खालून वर फेकलाय. हा निळा तो दुसरा दगड आहे. आणि आता आपल्याला हे दोन दगड कधी आणि कुठे भेटतात हे शोधायचं आहे. मग आता जर एक दगड खाली पडतोय आणि दुसरा वर फेकलेला आहे, तर ते दगड त्यांच्या दरम्यान जे अंतर आहे त्यामध्ये कुठेही भेटू शकतात, हो की नाही? म्हणजे या 100 मीटर इतक्या अंतरात समजा या ठिकाणी ते दगड भेटत असतील, त्यांची धडक होत असेल, तर आपल्याला ते कधी होतं हे शोधायचं आहे. म्हणजेच काय, तर ही धडक फेकल्यावर किंवा पडल्यानंतर किती वेळाने होते हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच काय, वेळ आपल्याला काढायचा आहे. आणि हे किती उंचीवर होतं हे सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. तर म्हणजे धडक होण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचं आहे आणि किती उंचीवर ही धडक होईल हे सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, चला आता आपण सोडवून बघूया. आता समजा याला आपण दगड 1 म्हटलं आणि याला दगड 2 असं म्हटलं, तर आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा एखाद्या वस्तूचं त्वरण हे स्थिर असतं, जसं की या उदाहरणात आहे, इथे त्वरण कुठून लागतंय, त्या दगडांवर त्वरण लावते पृथ्वी, जे आहे गुरुत्वीय त्वरण, आणि ते असतं स्थिर. तर जेव्हा अशा प्रकारे त्वरण स्थिर असतं तेव्हा आपण गतिविषयक समीकरणांचा वापर करू शकतो. तर मग आता आपण पहिले गतिविषयक 3 समीकरणं ती इथे लिहून घेऊ. आता दोन्ही दगड मुक्तपतनामध्ये असल्यामुळे या दोन्ही दगडांसाठी आपण ही समीकरणं वापरू शकतो आणि हे वापरून आपण h ची किंमत आणि t ची किंमत शोधू शकतो. आता पहा, आपल्या स्क्रीनवरची जागा आपण थोडी 2 भागांमध्ये विभागू. दगड 1 साठी अर्धी जागा, दगड 2 साठी उरलेली अर्धी जागा. तर चला आता पहिल्या दगडापासून सुरुवात करूया. आपल्याला पहिल्या दगडाची कुठली कुठली माहिती दिली आहे बरं? आपल्याला माहिती आहे की 100 मीटर उंचीवरून खाली टाकलाय, म्हणजे फेकला नाही आहे, फक्त टाकलाय. याचाच अर्थ काय, तर त्याचा सुरुवातीचा वेग किंवा प्रारंभिक वेग u हा 0 आहे. हा दगड फक्त खाली टाकलाय. आता या दगडाबद्दल आपल्याला अजून काय माहिती आहे? हा दगड गुरुत्वीय त्वरणामुळे खाली पडतोय. गुरुत्वीय त्वरण असतं 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग, पण इथे सगळं सोपं ठेवण्यासाठी आपण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग असं म्हणूया. आणि इथे आपण अधिक चिन्ह लिहिलेलं आहे, प्लस लिहिलेलं आहे. तर ते का बरं? आपण आधी पण बघितलं, आठवतं का तुम्हाला? आपण इथे धन 10 मीटर प्रति सेकंद वर्ग असं लिहितो, कारण दगडाच्या गतीची दिशा खालची आहे आणि गुरुत्वीय त्वरणाची दिशासुद्धा खालची असते. दोन्हींची दिशा सारखी असल्यामुळे दगडाचा वेग हा वाढत जातो आणि म्हणून हे त्वरण असतं, जे दगडाचा वेग वाढवत जातं, आणि म्हणून इथे आपण अधिक चिन्ह लिहितो. आता आपल्याला पहिल्या दगडाबद्दल अजून काय माहिती आहे? हा दगड 100 मीटर उंचीवरून टाकलाय आणि आपल्याला काढायचं आहे की या दोन दगडांची धडक कुठे होते. म्हणजे आपल्याला हे अंतर शोधून काढायचं आहे, बरोबर? या अंतराला जर आपण s म्हटलं, s विस्थापन, तर हे आहे 100 मीटर वजा ही उंची h, बरोबर? तर ते आपण इथे लिहून घेऊया. s बरोबर 100 मीटर वजा h. या ठिकाणी या बिंदूपर्यंत हा दगड जेव्हा येईल तेव्हा त्याचं विस्थापन 100 मीटर वजा h इतकं झालेलं असेल. ठीक आहे, आणि हे व्हायला किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, t बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. आता ही माहिती वापरून आपण या 3 पैकी कुठलं समीकरण वापरू शकतो ते बघूया. पहिल्या समीकरणात v असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही. इथे आपल्याला v ची किंमत माहितीच नाही. शेवटच्या तिसऱ्या समीकरणात सुद्धा इथे v आहे, ज्याची किंमत आपल्याला माहिती नाही. म्हणून हे पहिलं आणि तिसरं समीकरण आपण वापरूच शकत नाही. तर मग आपण दुसरं समीकरण वापरूया. याच्यामध्ये s आहे, ज्याची किंमत आपल्याकडे 100 मीटर वजा h इतकी आहे.
u 0 आहे, t आपल्याला शोधायचा आहे आणि गुरुत्वीय त्वरण हे आपण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं घेणार आहे. तर मग गतिविषयक दुसरं समीकरण आपण वापरून बघू. तर मग या सगळ्या किमती या समीकरणात टाकल्यावर आपल्याला मिळेल s म्हणजे 100 मीटर वजा h बरोबर ut. आता u ची किंमत 0 असल्यामुळे आपण ती टर्म लिहूच नाही. 0 अधिक अर्धा 1/2 a आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल 100 मीटर वजा h बरोबर इथे 2 नी 10 ला भाग जाईल म्हणून 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता तसंच आपण दुसऱ्या दगडासाठी सुद्धा करूया. दुसऱ्या दगडाची काय काय माहिती आपल्याकडे आहे. दुसऱ्या दगडाचा सुरुवातीचा वेग आहे 50 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे, तो आपण इथे लिहून घेऊया. आता इथून फेकल्यानंतर हा दगडसुद्धा मुक्त पतनामध्ये आहे म्हणून त्याचं त्वरणसुद्धा 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. पण इथे आपण ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग असं लिहिलं आहे. का बरं? कारण आधीच्या दगडाच्या विरुद्ध हा दगड खालून वर जातोय पण गुरुत्वीय त्वरण खालच्या दिशेने कार्यरत आहे. त्यामुळे या दगडाचा जो वेग आहे तो कमी कमी होत जाईल, हो ना. म्हणून मग त्वरणाची किंमत इथे ऋण आहे. म्हणून मग a बरोबर वजा 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. त्यानंतर या दगडाचं विस्थापन आहे h. तो h या उंचीवर जाऊन या दगडाला धडकतो, बरोबर. म्हणून आपण s म्हणजे विस्थापन लिहू h. आणि हे किती वेळात होतं ते आपल्याला काढायचं आहे. पुन्हा एकदा t बरोबर किती. आता इथे सुद्धा u, a, s आणि t याच्या किमती आपण इथे लिहिलेल्या आहे. तर म्हणून आपण पुन्हा एकदा हे दुसरं गतिविषयक समीकरण वापरू शकतो. त्यामध्ये किमती टाकल्यावर आपल्याला पहा काय मिळेल. s म्हणजे h बरोबर ut. u आहे 50 मीटर प्रति सेकंद गुणिले t अधिक अर्धा म्हणजे 1/2 a म्हणजे ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता इथे सुद्धा 2 ने 10 ला भाग देता येतो म्हणून आपल्याला मिळेल h बरोबर 50 मीटर प्रति सेकंद गुणिले t. हे ऋणचिन्ह इथून बाहेर आणूया म्हणून वजा 2 नी 10 ला भाग दिल्यावर 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता आपल्याकडे ही दोन समीकरणं तयार झाली आहेत. दोन्हीमध्ये h आणि t या दोन्हीची किंमत आपल्याला माहिती नाही आहे. आता ही दोन्ही समीकरणं कशी सोडवायची विचार करा. इथे व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला स्वतःला येतंय का करून बघा. चला तर तुम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्हाला हे आलं असेल असं समजूया. आणि आता आपण एकत्र सोडवूया. जेव्हा आपल्याकडे दोन अज्ञात असलेले दोन समीकरणं असतात तेव्हा आपण ते कसे सोडवतो पहा. आपण एका उदाहरणामधून एका चलाचे मूल्य दुसऱ्यामध्ये घालू शकतो. तर आपण काय करूया, हा जो h आहे याची किंमत इथून या समीकरणात टाकून बघूया. इथे आपल्याला h माहिती आहे. h बरोबर ही पूर्ण दोन पदे. तर ही दोन्ही पदे आपण इथे या h च्या ठिकाणी टाकूया. तर पहा आपल्याला काय मिळेल. 100 मीटर वजा h. च्या ऐवजी आपण लिहू 50 मीटर प्रति सेकंद गुणिले t वजा 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आणि हे सगळं 100 मीटरमधून वजा केलेलं असल्यामुळे इथे वजा चिन्ह लिहूया पण याला ब्रॅकेट्समध्ये लिहूया. ठीक आहे. आणि मग बरोबर 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता आपण हे सोडवू शकतो. पहा आता या समीकरणामध्ये फक्त t हे एकच अज्ञात आहे. आता आपण हे सोडवूया. पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला हे करता येतंय का बघा. तर चला आता आपण एकत्र सोडवूया. हे सोडवल्यावर आपल्याला पहा काय मिळतं. आपल्याला मिळेल 100 मीटर वजा 50 मीटर प्रति सेकंद गुणिले t अधिक 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग बरोबर 5 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले t चा वर्ग. आता इथे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंना ही दोन सारखीच पदे दिसतात आहे. ती एकमेकांना बाद करतील आणि मग आपल्याकडे काय उरेल 100 मीटर बरोबर
हे पद आपण बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे 50 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. आता 50ने 100ला भाग जातो, म्हणून हे 50 मीटर आणि हे 100 मीटर हे दोन्ही बाद होतील आणि मग आपल्याला मिळेल टी बरोबर 2 सेकंद. पहा, टी बरोबर 2 सेकंद. तर याचा अर्थ पहिला दगड वरून टाकल्यानंतर आणि दुसरा दगड खालून वर फेकल्यानंतर 2 सेकंदांनी त्यांची भेट होईल, धडक होईल. ठीक आहे. तर आता आपण टीची किंमत काढली आहे. आता आपल्याला एचची किंमत अजूनही माहिती नाही, म्हणजे ते दगड कुठे भेटतील, किती उंचीवर एकमेकांना धडकतील हे आता आपल्याला शोधायचं आहे. तर आता ते कसं करायचं? आता आपल्याला टी माहिती आहे, तर आपण काय करू शकतो? आधी मिळालेल्या दोन्ही समीकरणांमध्ये टीची किंमत टाकून आपण एच मिळवू शकतो. पहा, इथे आपण आधी मिळालेली ती दोन्ही समीकरणं लिहून घेऊया. हे पहिल्या दगडासाठीचं, हे दुसऱ्या दगडासाठीचं. या दोनपैकी कशातही हे टीचे मूल्य टाकून पहा आणि मग आपल्याला एचची किंमत काढता येईल. मला खात्री आहे की एवढं तुम्हाला करताच येईल. आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला मिळेल एच बरोबर 80 मीटर. तर याचा अर्थ खालचा दगड 80 मीटर उंच जाईल आणि वरचा दगड 20 मीटर इतका खाली पडेल. 100 वजा 80 म्हणजे 20 मीटर खाली पडेल आणि मग त्या बिंदूवर त्यांची धडक होईल. ठीक आहे. तर आपल्याला मिळालं की 80 मीटर या उंचीवर 2 सेकंदांनंतर या दोन दगडांची धडक होईल. तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो? आपण या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या सुरुवातीच्या वेगाने जात असताना एकमेकांना धडकणार असतील तर त्यासाठी गतिविषयक समीकरणांचा वापर करून त्या कधी आणि कुठे धडकतात हे शोधून काढले. ठीक आहे. तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.